आवाज क्लिअर आहे? हॅलो, येस, दिसते क्लिअर? बघा, आज प्रश्न काढले नाही, बघा थोडं बिझी होतो, पण प्रश्न नाही काढले त्या दिवशी लेक्चर खूप जबरदस्त होते बघा. 81/7 गुणिले 21/3 वजा 4.2/3 भागिले 7/9 गुणिले 121/6 बरोबर किती? पर्याय 1 -45 -40 40 आणि 45. काय येईल उत्तर? क्लिअर दिसते? जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जेवण अर्ध झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. यस, व्हिडिओची क्लिअरिटी आणि साऊंड दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. क्लिअर आहे? आणि सगळ्यात महत्वाचं काम, लिंक तुम्हाला शेअर करायची आहे. क्लिअर? एक दिवस न करता बघायचं होतं. लिंक तुम्हाला स्टेटसला शेअर करायचे. चलो आगे बढ़ो. उत्तर काय आहे सांगा. आज प्रश्न नाही काढले मी, पण प्रश्न नाही काढले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रश्न लेक्चर नाही होणार. येस, एक आन्सर आलेला आहे. वा, शाबाश. -40 -40 -40 -40. येस भावांनो, आज थोडस काय असेल बघा, प्रश्न प्रिंटेड नाही तर पण लेक्चर भारी होऊन जाईल बघा. काय आहे बघा, 7 त्रिक 21 आणि हे 3 आणि हे 3 कॅन्सल. 81 वजा 3 चोक 12 अधिक 2 14/3 भागिले 7/9 गुणिले 121/6. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आता बघा पुढे काय करायचं आहे. एकदम सोपं आहे. पुढं तुम्हाला काय करायचं बघा, 81 वजा 14/3 भागाकाराचं केलं गुणाकार आणि तर 7/9चं 9/7 गुणिले, बघा ज्या ठिकाणी भागाकार असेल ना तर त्या भागाकाराला चिन्ह द्यायचं गुणाकाराचं आणि त्याच्या एक्झॅक्टली लगेच लागून पुढचा जो अपूर्णांक आहे त्याला उलट करायचं आहे. क्लिअर आहे? यस. त्याच्यानंतर आहे 121/6. आता सांगा 7 दोन्ही 14 2 त्रिक 6, मग हे 3 त्रिक 9 आणि हे 3 3 कॅन्सल. तर 81 वजा 121, तर उत्तर आहे बाबा -40. चला, किती जणांचं आन्सर आलेलं आहे? वा, शाबाश. आणि बघा, फर्स्ट टाइम बघितलं तर अवघड वाटेल, नेक्स्ट टाइम थोडं सोपं वाटेल आणि थर्ड टाइम डायरेक्ट एक्झामला येईल बघा. आणि त्या दिवशी फक्त ना फक्त काय असणार आहे, प्रश्न सोडवायचंच काम असणार आहे, म्हणजे दुसरं काही करायची गरजच नाही बघा. येस, पुढचा प्रश्न. हा, 1/2 गुणिले 2/3 वजा 3/4 कंसामध्ये 1/2 गुणिले 1/3 अधिक 5/6. भावानो, हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याच पुस्तकात भेटणार नाहीत बघा. ठीक आहे? पैसे देऊन पण कोणी शिकवणार नाही तुम्हाला. डायरेक्ट काय असेल की हे प्रश्न तुम्हाला आपल्या युट्यूबच्या चॅनलवर भेटतील बघा. असा चान्स नंतर येणार नाही. परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचं काही टेन्शन राहणार नाही. फक्त आपलं लेक्चर व्यवस्थित रोजच्या टाइम मध्ये करायचं बघा. येस भावांनो,
काय उत्तर येईल सांगा. येस, सोडवा लवकर लवकर सोडवा. येस, फास्ट मध्ये. तुम्ही म्हणसाल तसं बघा. चला, किती जणांचा आन्सर येत आहे भावा? अहो, मी सांगितल्याप्रमाणे एकदम सिंपल सा कन्सेप्ट आहे. खूप मेहनत करायची गरजच नाही. बघा काय करायचं, काय तुम्हाला फक्त बघायचं आहे दिलेल्या प्रश्नामध्ये पहिले कंसामध्ये गुणाकार भागाकार या प्रक्रिया आणि देन त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी. बहुत बढिया. प्रयत्न झाला पाहिजे भावा, प्रयत्न झाला पाहिजे. उत्तर येईल न येईल तो भाग वेगळा. आणि तुला याचं उत्तर आलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. तुला वाटलं तर स्क्रीनशॉट काढून काय असेल तो मित्रांना दाखवून बघ. ठीक आहे. नाही ते आपल्या रेंजमध्ये नाही, ते रेंजच्या बाहेरच्या आहेत. आपण खूप भारी लेवलची तयारी करत आहे बघा. सगळ्यांना लक्ष द्या. पहिले हा कंस सोडून घ्या आणि हा कंस सोडल्यानंतर 1 गुणिले 1 1 आहे, 3 दोन्ही 6 आहे, प्लस 5/6 आहे. ठीक आहे. पहिल्यांदा कंस सोडवला, कंसामध्ये छेदाचा गुणाकार 3 दोन्ही 6, अंशाचा गुणाकार 1 गुणिले 1 आणि हे 5/6 ला 5/6. आता अपूर्णांकाची बेरीज करताना दोघांचा छेद समान पाहिजे, समान आहे. 5 अधिक 1 6 आहे. ठीक आहे. आणि इकडे गुणाकारामध्ये 3/4 आहे आणि इकडे गुणाकारामध्ये 4/21 आहे. तर भावा क्लिअर आहे का? येस, लाईन क्लिअर आहे. चला पुढे चला. 6 6 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, 3 7 21. म्हणजे इथून पुढचं आन्सर किती आलं भावा? 1/7. कारण वर काहीच नाहीये. वर काहीच नाही म्हणजे काय आहे? वर काहीच नाही म्हणजे 1 आहे. खाली काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे. कुठे बी काहीच नसू दे, काय असणार आहे? 1 आहे. मग आता या ठिकाणी बघ, 2 2 कॅन्सल आहे. राहिले काय आता फक्त 1/3 वजा 1/7. 7 1 बघा, दोन अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना 7 1 7, 3 1 3 भागिले 7 3 21. तर बाबा उत्तर आहे 4/21. 4/21. क्लिअर आहे? येस, एनी डाऊट? नजरेचा खेळ. येस, कागणेसर की जय. मला तुम्हाला जे शिक्षक आवडते त्यांना जय जयकार करा. आपल्याला 1% काही वाटणार नाही बघा. ओके. येस, नेक्स्ट पुढचा प्रश्न. एक भागिले भाऊ प्रश्न असे आहेत, जागेवर फेफरे येऊ शकतात बघ भाऊ. ठीक आहे. फेफर असे येतील ना, पेपर मध्ये जर असा प्रश्न आला तर त्याला उचलून 3 जणांना घेऊन जावं लागेल बघ त्याला. कारण आपल्याला तयारी अशी करायची आहे की कोणी म्हणलंच नाही पाहिजे की तू नापास होशील. बरोबर आहे? तुझ्या तयारीमध्ये दम पाहिजे, तुझ्या तयारीमध्ये दम पाहिजे. मग येऊ दे कोणाला पण समोर, लागणार तर फक्त तूच आहेस बघ. ठीक आहे. आज माझ्याकडे प्रश्न काढलेले नाहीत त्यामुळे लिहून देत आहे बघा. कागणेसारखी जय ऑफर चालू झालेली आहे. येस मित्रांनो, ऑफर चालू झालेली आहे बघा. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला एक स्टोरी सांगतो, एकदम सोपी हलकी फुलकी स्टोरी सांगतो बघा. तुमचे डोळे खूप चांगले आहेत बघा, जबरदस्त डोळे आहेत बघा. तुमच्या डोळ्यानं कोणाला बघा एकदम रियालिटी आहे. ज्यांना समजलं ते हुशार म्हणजे काय हुशार आहेत. तुमचे डोळे एकदम क्लीन आहेत, तुमच्या डोळ्याला पॉइंटच नाहीये. मग तुम्ही काय केल्या, एका गावच्या जत्रेमध्ये गेल्या
आणि गावच्या जत्रेमध्ये काय असेल, जे शहरामध्ये 1000 रुपयाचा गॉगल आहे ते गावाच्या जत्रेमध्ये मिळाला कितीला, 100 रुपयाला, 50 रुपयाला. मग तुम्ही ते गॉगल घेतला 50 रुपयाचा. पण ते 50 रुपयाचा गॉगलवर काय आहे बघा, त्या ग्लासेसवर स्क्रॅचेस आहेत आणि ते एवढे स्क्रॅचेस आहेत की तुमची व्हिजिबिलिटी जी आहे ते क्लिअर होती पहिले, पण त्या गॉगलमुळे काय असताना तुम्हाला क्लिअर दिसता गेलं. म्हणजे याचा अर्थ की स्वस्तातली वस्तू घेतल्या तुम्ही, कार्यक्रम तुमचा बिघडला बघा. बरोबर आहे. मग चेक करून घ्या गॉगल चांगला आहे का, फुकटचा आहे, स्वस्तातला आहे म्हणून घेसाल, त्याच्यावर अभ्यास करसाल आणि या वर्षीची वर्दी गायब होऊन जाईल बघा. बरोबर आहे. तर स्वस्तात आहे म्हणजे चांगलंच आहे हे आहे का गॅरंटी नाहीये, तुम्ही चेक करा. त्या स्वस्तातल्या नादामध्ये, त्याच्या नादामध्ये तुम्ही कित्येक वर्ष घालसाल आणि म्हणत नाही की प्रत्येक स्वस्तातली बॅच काय असणार खराबच आहे, पण तुमचं काम आहे चेक करायचं. चेक करूनच घ्या चांगली आहे बॅच की नाही ते. चला उत्तर किती आहे बघा. चला सर्वात पहिले कंस, कंसाची वजाबाकी 3/4 वजा 1/3, 3 त्रिक 9, 4 1 4, 3 चौक 12. तर उत्तर आहे 5/12. राईट. कारण मी कागणे सरांची ऑफर बघितल्यानंतर आणखी 2-3 क्लासच्या ऑफर बघितल्या. तर तुमचं काम आहे प्रत्येक क्लासचा व्हिडिओ चेक करा, किती व्हिडिओ आहेत ते बघा, समजतात का ते बघा, त्यांचे डेमो लेक्चर घ्या आणि मगच ते बॅच घ्या बघा. बरोबर. शाबाश, वारे वा संदीप पवार, वा छान, 1 नंबर कार्यक्रम आहे तुझा, 1च नंबर आहे बघ. तुला सांगितलं चेक करून घे म्हणलं तर तू सांगालास की मी टीका करायलो. तुला वाटत असेल तर काय असणार की आता व्हिडिओ कर, शॉर्ट व्हिडिओ कर आणि सरांना दाखव आणि सरांना म्हणा की गोमा सर असं म्हणलं म्हणा. तुला सांगतील की अरे बाळ्या तुला सरनं सांगले की चेक करून घे म्हणले, तुझे डोळे उघडे कर म्हणले तुला. बरोबर आहे. हे असले राहतात बघा. येस मला तुला वाटलं टीका करत असेल तर हो टीका करत नाहीये मी, म्हणजे डोळे उघडे काढलो बघा. ठीक आहे. मग याच्या पहिले आहे 1/6 आणि भागिले. हे तुम्हाला पहिले सांगलं. भागाकार जर आला तर भागाकाराला गुणाकार करा आणि 12/5 करा. साईदोनी 12, उत्तर आहे 2/5. 2/5 म्हणजे इथून पुढचा आन्सर आहे 2/5. पहिले 1/2, नंतर 1/3, नंतर 2/5. ठीक आहे. 2, 3, 5च्या पाड्यातली संख्या किती आहे 30. 2 15 30, 3 10 30, 5 सक 30 आणि साईदोनी 12. बरोबर. साईदोनी 12, 15 10 25 आणि 12 किती 37/30 आणि 1/37/30 आहे. भागाकाराला गुणाकार कर आणि अपूर्णांकाला उलट कर. 30/37. पर्याय क्रमांक 4 तुमचं करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4. येस हिटमॅन, थँक्यू सो मच. अरे तुम्हाला आकला नाही तर तुम्हाला काय सांगणार तुम्हाला. अरे लेक्चर मध्ये बाबा. अहो सर तुम्ही 10 वाजता कॉल करणार, मी ऑनलाईन लाईव्ह युट्यूबच्या लेक्चरवर आहे. अरे तुला व्हिडिओ बघून बॅच घे म्हणजे तुझ्या डोक्यात तेच चाललं की मी प्रश्न उचलालो. भाई तुला जे वाटलं ते सांग, तू कोणाला सांगायचं त्याला सांग. माझं काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या तयारी करणाऱ्या पोरांना एकच सांगतो, तुम्ही कोणाचाही क्लास घ्या पण ते घेण्याच्या पहिले तू चेक केलाच पाहिजे. आणि तू जर चेक करणार गेलास तर समजून घे की काय असणार की शिक्षण शिकून पण तुला काही फायदा झालाच नाही बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. आता तुला याच्यापेक्षा बारीक काही समजून सांगू शकत नाही बघ बाबा. येस पुढचा प्रश्न 17 वजा, आणि मला माहित आहे तू कोणाची सुपारी घेऊन बोललास ते सगळं माहित आहे मला, तू काहीच सांगू नको बघ मला. ठीक आहे.
तो कोणाची सुपारी घेऊन कोणाला बोलला ते सगळं माहित आहे. तुला जर अभ्यास करायचा असला तर हो मला असं मी चेक करून घेतो, बस त्याच्यात काही विषयच नाही ना. येस. अरे मला जळायचं काय, मी फुकट शिकवलो. तुला ओपन चॅलेंज आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये काय असेल की तुला ज्याचा क्लास असेल अखंड महाराष्ट्रामध्ये कोणाचाही क्लास काढ, त्या क्लासमध्ये मला फक्त हे प्रश्न काढून दाखव. मला तू लाईव्ह म्हणजे विकत घेतलेल्या बॅच मध्ये घेऊन दाखव. अरे भावा तू लागून जाय, अभ्यास कर, चांगली गोष्ट आहे. जळायचं मला काय करायचं आहे. कागणे सरांचा फॅन मी पण आहे, तू काय सांगायलास मोठी गोष्ट आहे ते. कागणे सरांचा फॅन मी पण आहे, कागणे सरांसोबत फोटो काढले मी पण आहे. तू बाकी गोष्टी मला सांग नको, तू फक्त अभ्यास कर आणि लागून जाय तू. ठीक आहे. चला उत्तर किती सांगा. बाकीचे पूर्ण उत्तर काढले तर नवीन असं बघायचं. बघा हे प्रतीक यादव हे असं राहते बघा कार्यक्रम. ब्लॉक करायचं नाही, करू दे, अभ्यास करू द्या. माणूस जर असं पाय घसरते बघा, पाय घसरते आपलं काम आहे हाताला धरून वर आणायचं आहे. पाय घसरले तर दुसऱ्या पायाला लात मारायची का आपल्याला. बरोबर आहे. भाऊचा पाय घसरला त्याच्या हाताला धरून आपला वर उचलायचा आहे, तर दुसऱ्या पायाला लात मारायची का आपल्याला नाही ना. चला भाऊ आपलाच आहे, भाऊ दुसराच आहे का, आपलाच भाऊ आहे. चला चला नवीन बॅचला वेळ आहे. चला उत्तर सी, पर्याय क्रमांक सी. बघा 17 - 4 गुणिले 5.4 भागिले 9. बघा प्रत्येक प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे. 5.4 भागिले 9. ठीक आहे. 9 सत्ती 54 0.6 आणि प्लस 19 सख 114 आणि दशांश नंतर एक अंक आहे. मग पहिले गुणाकार करून घे. 17 - 4 सख 24 प्लस 11.4. 11.4 मधून 2.4 मायनस कर, तर उत्तर आहे 9. आणि 17 अधिक 9 उत्तर किती आहे 26 असणार आहे भावा. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 26. येस 26 26 26 26 26. ओके चलो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, प्रश्न कातील आहेत बघा, प्रश्नाला चॅलेंज नाही. झालाय प्रश्न. बासष्ट भागिले 5 वजा 8/9 गुणिले 18/7 गुणिले 7/5 प्लस 5/4 गुणिले 16/25. 12 15 5 10. येस कोण सांगा मैना मॅडम. हे रियालिटी सांगायचा प्रयत्न केला बरं मी, पण भाऊला काय असणार आहे. भाऊला वाटलं की मी पोटात दुखाले म्हणून माझ्या. चांगली गोष्ट आहे, भाऊचा अभ्यास जोरदार आहे. येस काय सांगा उत्तर. उत्तर आले कोणाचे. 1 नंबरचे प्रश्न आहेत बघा, प्रश्नाला चॅलेंजेस नाहीये. चला सोडवा.
चला आले कोणाचा आन्सर बघा. पहिले कंस सोडवा. हा कंस घेतला पहिले. 9 दोन्ही 18, 8 दोन्ही 16/7. ठीक आहे, याचं उत्तर आलं 16/7 आणि लगेच गुणिले आहे 7/5. 7/5 तर हे 7 7 कॅन्सल. इथं उत्तर आलं 16/5 म्हणजे इथून इथपर्यंतचा आन्सर आहे किती 16/5. इथे चेक करा 4/16 5 5 25 तर याचं उत्तर आहे बघा 4/5. तर 16 4 20 आणि 20/5 तर उत्तर किती आहे 4. तर 62/5 वजा 4. पॉइंट मध्ये उत्तर आले सगळ्यांचं. सी पर्याय क्रमांक सी येत आहे. येस आहे कोणाचं पॉइंट मध्ये उत्तर येतं काय बघा. सी नंबर येत आहे. काय चुकलं का बघा. 9 दोन्ही 18, 8 दोन्ही 16/7, 7/5, 7 7 कॅन्सल 16/5. 5 5 25, 4 चौक 16, 4/5 इथं आलेलं आहे. याचं उत्तर आलेलं आहे सगळ्यांचं 16/5. हे 4/5 20/5 म्हणजे 4 आहे आणि 62/5 बरोबर आहे. पॉइंट मध्ये उत्तर येत आहे रे. सी कसा आन्सर आणल्या पॉइंट मध्ये आहे ना. 5 12 7 5 चौक 20 12.4 वजा 4 तर उत्तर आहे 8.4. प्रिंट मिस्टेक असेल बघा. 8.4 आहे ना रे. 8.4 आहे. 5 कसं आणलं मला हेच कळत नाहीये. 8.4 करेक्ट आन्सर आहे. चला काय हरकत नाही. पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न घ्या. 1/2 भागिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 अधिक 1/2 भागिले 1/4 गुणिले 3/4 बरोबर किती. पहिला पर्याय 11/8, 11/3, 11/2, 4/3. डोक्यात बुक्या बसाव्यात. बसणारच ना भावा. थोडंफार कधी कधी चेंज पण करायचं आहे आपल्याला. चला घ्या आन्सर. चला 4/3 11/3 पर्याय क्रमांक 4 बघा. सर्वात पहिले भागाकार. पहिले हा कंस सोडवा. 3/16 ठीक आहे. 3/16 आणि या साईडला 1/2 आणि भागिले बरोबर. आणि आपल्याला माहित आहे की भागाकार जर समजा आला अपूर्णांकाचा तर करायचं काय
भागाकाराला गुणाकार करा आणि उलट करा पुढच्याच अपूर्णांकाला. तर 2×8 = 16, तर उत्तर आहे 8/3. म्हणजे याच्या पुढं सगळ्याचा आन्सर आलाय 8/3. पॉईंट क्लिअर आहे का बघा. एकदा का तुम्हाला याची लत लागली तर बाबा तू आयुष्यभर काय असणार गणित विसरणारच नाहीस बघ. बरोबर आहे. आणि हे प्रश्न पहिली गोष्ट बघायलाच भेटणार, आणि बघले तुला आले माहिती सांगतो तुझ्यापेक्षा भारी दुसरं कोणीच नाही बघ. बरोबर आहे. आता बाकीचं सोडून टाक, येतात जातात बघतात ते पुढच्या वर्षी परत फॉर्म भरणार आहे. तर तू टिकलास, तू लागून गेलास बघ. आता हे कंस सोडव पहिले. 1/2 1/2 1/4 हे भागाकारचं काय असणार आहे 1/2, आणि इकडे परत काय असेल 1/2 आहे. क्लिअर. मग आता पहिले काय असेल बघा, या ठिकाणी 1/2 या भागाकाराला गुणाकार कर 4/1 गुणिले 1/2. क्लिअर आहे पॉइंट सगळ्यांना. येस, पॉइंट क्लिअर आहे का बघा. पहिले काय केले, पहिले हा कंस सोडवला. 3×1 3 4×4 16. 1/2 ला 1/2 भागाकाराचं करायचं गुणाकार, आणि 3/16 ला करायचं 16/3. याचं उत्तर आलं 8/3. ओके. मग इथून पुढचं उत्तर 8/3 आहे. 1/2 ला 1/2 या कंसाचा गुणाकार केला 1/4, भागाकाराचा केलं गुणाकार, आणि भागाकाराच्या पुढची संख्या उलटी करा 4/1 1/2. ओके. मग आता बघा 2 2 4 आणि 2 2 कॅन्सल. आता राहिले काय, आता 1 + 8/3 म्हणजे 3×1 3 + 8 11/3 असणार आहे करेक्ट आन्सर. 11/3. येस, तुफान राडा आहे बघा आजच्या लेक्चर मध्ये. प्रश्न काढले नाहीत, पण जे प्रश्न आहेत माझे फेवरेट, ते जे चालना देतात दिमागाला की बा काहीतरी आहे, कडक आहे कार्यक्रम. बी. चला काय वाटते सांगा. चला प्रश्न भारी आहेत का सांगा सगळ्यांनी. येस, पट्टात प्रश्न. आणि बाबा बघ परीक्षेला येईल ना येईल. कन्सेप्ट बिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे की भागाकाराच्या नंतर काय होईल, आणि एवढा सगळा प्रश्न तुला आला समजला तो जिंकलाच बघ बाबा. येस, 11/3 करेक्ट आन्सर आहे. घ्या पुढचा प्रश्न घ्या. आवडतात प्रश्न, भारी आहेत का प्रश्न. शेवट आहे, भारी आहेत एकच नंबर. सर रावण सारखा हसता. हे तर नवीनच झाला आता. रावण सारखा हसता. शेवट आहे बाबा. 3/4 भागिले 5/12 वजा 1/3 गुणिले 9/5 2/3 भागिले 1/3 वजा 1 बरोबर किती. चला पर्याय क्रमांक 1 6/7 5/6 12/5 6/5. शेवट आहे. येस, मॅग्नेटिक ब्रेन. विठ्ठल चोपवाड नाथपुरा, नुसता राडा. थँक्यू सो मच भावांनो. मला हेच पाहिजे बघा की महाराष्ट्रामध्ये पण तेवढी ताकद आहे. येस, एकदम भारी आहेत क्वेश्चन. थँक्यू सो मच संदीप. येस, 1 नंबर सर. प्रफुल्ल, एकदम भारी क्वेश्चन आहेत. येस, बघावा आणि बघतच राहा. उद्या क्लास आहे की नाही आहे की मला सकाळी अर्ली मॉर्निंग 9 वाजता क्लास आहे. कंधारची जुनी बॅच 9 वाजता क्लास आहे बघा. चला काय येईल उत्तर सांगा सगळ्यांनी. 6/5. अरे या स्पर्धेमध्ये युट्यूबच्या लेक्चर मध्ये असे प्रश्न फक्त सेंट्रलच्या परीक्षेला बघायला भेटतात, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तेवढी ताकद आहे की याचे उत्तर परत लगेचच्या लगे काढता येत बघा. शाबाश, वारे वा. हे नवच बघा. येस, हे नवच बघा. शेवट आहे, कडक आहे. बघावा आणि बघतच राहावा. चला सर्वात पहिले कंस.
सर्वात पहिले कंस 2/3 भागाकार आला की बाबा गुणाकार आणि 1/3 ला लिहि 3/1 वजा 1. पहिले गुणाकार 3 कॅन्सल आणि 2/1 वजा 1. तू कसंही कर, छेदामध्ये काही घे ना घे काही फरक पडत नाही. 2 मधून 1 गेला 1 राहिला. आता हा भाग घ्या 1/3 गुणिले 9/5 गुणिले 1 3-9 3/5. तर याचं उत्तर आलेलं आहे. इथून इकडचं उत्तर आलेलं आहे 3/5. आता इकडचं उत्तर बघा 3/4. या साईडला तुम्हाला भागाकार आहे, गुणाकार केल्या 12/5. 4-12 3-9 9/5 वजा 3/5. तर उत्तर आहे 6/5. वारे वा, शेवट आहे बघा. नवीन बॅचला वेळ आहे, नवीन बॅचला सुट्टी आहे. शाबाश मित्रांनो, काहीच केलं नाही बघा. सिंपलचा पॅटर्न आहे. याच्यानंतर आणखी एक आखरी लेवलचा प्रश्न घ्या बघा. प्रश्न जबरदस्त आहेत बघा. 4.3/4 राईट वजा 3.1/3 भागिले 3/4 वजा 3/5 अधिक 3/5 गुणिले 5/7 गुणिले 7/9. चला पर्याय आहे तर 9.7/9 85/29 452/135 आणि 131/240. वा, विश्वास जुना कॉल करा पुन्हा गोमाशे पॅटर्न. येस सर, नांदेडची नवीन बॅच कधी सुरू होणार आहे? सुरू झालेली आहे. येस रितेश ताटे, थँक्यू सो मच. घ्या पट्ट 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 उत्तर आले पाहिजे. काय लेवल आहे बघा. मायच्यान खरं सांगतो बघा, हे एमपीएससी पोलीस भरतीची लेवल बघा. सेंट्रलचे प्रश्न आपले पोरं धनाधन सॉल्व्ह करायला येतं. हे नवच बघा. थँक्यू सो मच बघा, रिस्पॉन्स जबरदस्त आहे. चला काय म्हणता मालक, काय म्हणता? प्लस मायनस. पहिले इथून इकडचा भाग पूर्ण सॉल्व्ह करून घ्या. इथून पुढचा भाग सॉल्व्ह करून घ्या पूर्ण. 7 कॅन्सल, 5 कॅन्सल, 3-9 म्हणजे याच्या पुढे आपलं उत्तर आहे 1/3. राईट, क्लिअर आहे. मग त्याच्यानंतर हा कंस सोडवला. 5-15 4-12 15 वजा 12 तर 3 भागिले किती 4-25. पहिले प्लसच्या पुढे सगळे गुणाकाराचं आहे. तर अपूर्णांकाचा गुणाकार 7 कॅन्सल, 5 कॅन्सल, 3-9 याच्या पुढे राहिले 1/3. इथं काय राहिले 5-15 4-12 तर 3/20. ठीक आहे. म्हणजे भागाकारला भागाकार. त्यामुळे इकडे काय असणार आहे, बेरीज करू नका. सगळ्यात मोठी गलती तीच आहे. इथं बेरीज का करायची नाही, कारण याच्यासोबत भागाकार कनेक्ट आहे. जर एखाद्या संख्येसंग भागाकार किंवा गुणाकार असेल तर त्याला पहिले बेरीज करण्याचा अधिकार नाहीये बघा. बरोबर. मग आता या ठिकाणी इथलं सॉल्व्ह करा. 4-4 बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 4-16 16-3 19/4 3-9 अधिक 1 10/3 यांचा गुणाकार करा. 19-57 4-10 40 भागिले 12 तर 17/12 आणि हे भागाकाराचे गुणाकार 20/3 प्लस 1/3 3-4 4-12 तर उत्तर आहे बघा किती 85. मी सांगालो खाली बघला असे कार्यक्रम संपला. परत बघ, नको नाराज हो, नाराज नको हो, माहिती लय नाराज नको हो. बघ
4 चौक 16 आणि 3, याला दुसरी पण मेथड आहे, पण आता आज याच मेथड ना. 4 चौक 16 आणि 3 19, 19/4, 3 त्रिक 9 अधिक 1, 10/3. आणखी एक तुमचा भ्रम आहे बघा. भ्रम काय आहे की सर इथं 4 चौक 16 आणि 3 प्लस करायचं आहे. सर मग मायनसच्या प्रश्नामध्ये 3 त्रिक 9 -1 करायचं का? हा 3 बघा इथे याच्या पहिले काही नाही म्हणजे काय आहे, प्लस आहे. पण प्लसच्या प्रश्नामध्ये 4 चौक 16 आणि वरची संख्या प्लस. पण या प्रश्नामध्ये बघा 3 त्रिक 9 प्लस का मायनस? प्लस असणार आहे, मायनस नाही करायचं. 3 त्रिक 9 इकडे प्लस राहा मायनस राहा काही संबंध नाही. 3 त्रिक 9 अधिक 1, 10/3 आणि यांचा गुणा वजाबाकी बघा. 19 त्रिक 57, 4 10 40, 4 त्रिकम 12. तर उत्तर आहे किती? 7तून 4 गेले, 7तून 0 गेले 7, 5तून 4 गेला 1, 17/12. या सगळ्याचं आन्सर 17/12 भागिलेला भागिले 3/20. आणि मित्रा ज्यावेळेस तुला भागाकाराचा प्रश्न दिसला की त्याला कर गुणाकार आणि तर कर काय सरळ उलट. 4 त्रिकम 12, 4 25, 85/9 अधिक 1/3. आता यांचा लसावी घेतला 85/9 अधिक 1/3. दोघांच्या पाड्यातली संख्या 9. 9 ने 9 ला भाग दिला, उत्तराला 1. 1 ने वर गुणा 85. 3 ने 9 ला भाग दिला 3. 3 1 3. 88 भागिले 9 म्हणजेच 9 9 81. राहिले किती? 7. तर 9 7/9. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. शाबाश, वा. आखरी लेवलचा कार्यक्रम चालू आहे. टाईप चेंज करा. आता मला सांगा, एवढी तयारी केल्यानंतर हे पोलीस भरतीचा प्रश्न काय म्हणते त्या सांगा बरं मला. एवढी तयारी केल्यानंतर हे पोलीस भरती नजरेसमोर कसा झाला सांगा मला. आता बुकना नजर नाही झाला तर नावाचा गोमाशी नाही बघा. बुकनाच हो, बुकनाच बघा. येस, आवाज सुद्धा खरखर येत. मी काय सांगालो, अरे याच्या यादीत डोंगर पार केल्या आणि डोंगर पार केल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर पळवा, रिंगणात पळवा, कुठेही पळवा. मला सांगा याच्या आधीची तयारी केल्यानंतर हे पोलीस भरती तुमच्या समोर कसा आहे सांगा मला. सांगा लवकर सांगा. झाला की नाही बुकना सांगा मला. या पोलीस भरतीच्या प्रश्नाचा बुकना झाला की नाही सांगा रे. अरे बालकांनो, कसं आहे आपले हत्यार. तयारी एवढी भारी करायची ना तर परीक्षेमध्ये जागेवरच परत चक्र आले पाहिजे बघा. अरे तुमची एंट्री कसली पाहिजे, लॅब मध्ये एंट्री मारली की परत थर 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 कापले पाहिजे बघा. एवढा अभ्यास भयंकर पाहिजे बघा. बरोबर. बघले की पोरग म्हणलं पाहिजे की हे गणिताचा मास्तर ना, मास्तरापेक्षा हे पोरग भारी. आणि हे जेव्हा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल ना, त्या दिवशी कोणाला विचारायची गरज नाही की यावर्षी जागा किती आहेत आणि लागायला काय लागते, कॅटेगरी कोणती आहे, जिल्हा कोणता निवडू, मागच्या वर्षात कट-ऑफ किती, हे बघायची गरजच नाहीये. बरोबर. झाला ना बुकना, व्हायलाच पाहिजे बुकना बघा. या दोघांचा गुणाकार 210 -3 +9, 210 + 6 216. येस, ओके. अरे मी बरोबर इंजेक्शन देतो, तू टेन्शन घेऊच नको. इंजेक्शन केवढं बी मोठं राहू दे,
मी तुला बोलतो एवढं गोड, तुला कळच ना की कुठं आणि कसं टोचले ते. बरोबर आहे. टोचल्यानंतर किती मध्ये चालते तर सोडवणं स्टार्ट बघतो. पण आता पुढचा प्रश्न बघ, आणखी एक पोलीस भरती, आणखी एक पोलीस भरती बघ. 6+4 गुणिले 10 भागिले 2 वजा 9. बघा आपला पॅटर्नच न्यारा आहे बघ. आपण आईस्क्रीम खाऊन गार करणार बघ, आपण नजरेनं गार करता बघ. कुठे राहतात तुम्ही? ओ शेट. येस. सर भरती सुरू व्हायच्या आधीच बॅच संपेल ना? मॅडम बाकी कोणाचं बी करा बघा. येस. बघा काय सांगलेलं आहे. 2×5 = 5×4 = 20 + 6 = 26 आणि 26 मधून 9 गेले. उत्तर आहे भावा 17. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला बघा पहिले तयारी केली ना, त्यामुळे आता हे अवघड वाटत नाहीत बघा. राईट. पहिल्याची तयारी मस्त झाली. आता काय अवघड वाटणार? आता अवघड नाही वाटणार. आता दणकाच फक्त. दणका प्रश्न एका खाली एक सुटले पाहिजे. चला घ्या पुढचा प्रश्न. घटना गेलाय. बाकी झालं ना याची घ्यायची आपल्याला, फक्त पोलीस भरती घ्यायची आपल्याला. अर्ध लेक्चर मारलं सेंट्रलचा. 12/3 गुणिले 2 अधिक 8 गुणिले 4 वजा 4. पहिला पर्याय 30, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 7, चौथा पर्याय 1. राडा झाला. अवघड घ्या. 17 वाडीवाला. मी टाकू का? आपलं आलं 17, बाकी लोकांना खतरा. येस. सर निलेश राठोड सर कुठे आहेत? किनवटला आहेत. तयारी तुमची, मार्गदर्शन आमचे, लावा ताकद. वर्दी तुमची, गुलाबाचा ट्रक आमचा ना. वर्दी तुमची, गुलालाचा ट्रक आमचा, नाद तुमचा आणि डान्स आमचा. चला प्रश्न बघा काय सांगितलं आहे. 12/3 = 6 अधिक 8×4 = 32 वजा 4 6 × 2 = 12. 32 मधून 4 गेले 28 आणि 28 मधून 2 किती येतात? 30. 28 आणि 2 30 आहेत. क्लिअर? येस. आज प्रश्न नव्हते पण तरी पण आपण 11 प्रश्न घेतल्या. घ्यायचा का अवघड एक प्रश्न अजून एक? येस. तुमच्या खातीर एक जबरदस्त वाला प्रश्न घेऊया. तुमच्या खातीर एक जबरदस्त वाला प्रश्न घेऊया. तुम्हाला पण वाटलं पाहिजे. नाद करा पण आमचं कुठं असं आहे ना गाणं, हे आपल्याला गाणं आलं आठवलं पाहिजे. प्रश्न तसे झाले पाहिजे. येस. जास्त अवघड नाहीये, सिंपलच आहे. घेऊन टाका. प्रश्न काय म्हणते बघा. 180 भागिले 20 15 वजा 6 अधिक 24 वजा 18. चला शेवटचा प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच आलं पाहिजे. 110 9/15 135 आणि 180. येस महारुद्र जाधव थँक्यू सो मच. अभिषेक वाघमारे थोडं स्लो घ्या. विठ्ठल कागणे घ्या. नजरेचा खेळ.
येस येस, थँक्यू 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 सो मच. चला, आणि याच गोष्टीवर काय असं मी तुम्हाला सांगितलं ना, तो दिवस येईल आपल्या क्लासमध्ये ज्या दिवशी काय असणार पेढ्याचा कार्यक्रम होईल आणि आपल्या या छोट्याशा मेहनतीचं आज रोपटं झालेलं आहे बघा. आणि या रोपट्याचं झाड तुम्ही करायले मनापासून सगळ्यांचा धन्यवाद. युट्यूबला आपले 50,000 सबस्क्रायबर झालेत बघा. येस, थँक्यू सो मच. याच्यावर दिसत नाही बघा, याच्यावर दिसत नाही आहे कुठं? हा, काय ते सर्च करू का? झाली ना भावा मात्र.